दिलेलं आहे, इंटरनल ऑर्गन दिलेले आहेत, एक आकृती दिलेली आहे आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते, ती आपली पचन संस्था कशी काम करते. आपल्याला माहिती आहे आपण खाल्लेलं अन्न अगदी पोटात डायरेक्ट पोटात जातं का, बरं पोटात गेलं तर त्याचं पुढे काय होतं किंवा त्याची सिस्टीम कशी चालते हे पण कळणं खूप गरजेचं आहे. ती डायग्राम आधी बघूयात आपण. बघा, डायरेक्ट ही आकृती किंवा हे ऑर्गॅन काम करत नाहीत. पहिल्यांदा काम करतं ते म्हणजे हे काम करतं, आपलं माउथ, आपलं तोंड, हो की नाही. काय पचेल जे आपण खाल्लेलं आहे किंवा खाणार आहोत, हो की नाही. मग पहिली सिस्टीम तर इथून आहे, तर माउथ. तर आपण जे खातो ते आपण खूप वेळेला चीव करतो, चावतो आणि त्याचा लगदा बनवतो आणि ते जे काही खाल्लेलं आहे अन्न ते आपल्या अन्ननलिकेद्वारे म्हणजे फूड पाईप, आपण काय म्हणतो त्याला, फूड पाईप. खाल्लेल्या अन्नाचा जो चोथा आहे, लगदा आहे, तो फूड पाईपने कुठे जातो, आपल्या स्टमकमध्ये, हो की नाही, पोटामध्ये जातो. आता हे पोटामध्ये गेलेले जे अन्न आहे ते कुठे जातं किंवा त्याच्या पुढं काय होतं, तर बघा इथे दिलेलं आहे ते म्हणजे लार्ज इंटेस्टाईन म्हणतो त्याला, लार्ज इंटेस्टाईन अँड स्मॉल इंटेस्टाईन. बघा हे आतडे आहेत. इंटेस्टाईन म्हणजे आतडे, छोटे आतडे, मोठे आतडे. छोट्या आतड्यांचं काम काय असतं, मोठ्या आतड्यांचं काम काय असतं, तर बघा जे पचन करण्याची क्रिया आहे ती इथे चालते. जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे किंवा जो चोथा आहे पचनक्रियाचं काम हे छोटे आतडे बघतात आणि मोठे आतडे जे आहेत ते चोथा बाहेर टाकण्याचं काम करतात, हो की नाही. आता बाहेर टाकण्याचं काम म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक नाही आहे, हो की नाही, जे आपल्या शरीरातून बाहेर पडलं पाहिजे, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही आहे, म्हणजे ते काय आहे, ते अनावश्यक आहे, हो की नाही. तो चोथा आहे म्हणजे ते एक प्रकारचे काय आहे, आपल्यासाठी डर्ट आहे आणि ते डर्ट बाहेर फेकण्याचं काम हे लार्ज इंटेस्टाईन करतात. आणि छोटे इंटेस्टाईन जे करतात ते जे आपल्यासाठी मजबूत बनवण्यासाठी आहेत ते सगळ्या बॉडीला पुरवण्याचं काम करतात. ही म्हणजे काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हो की नाही. तर आपण ह्या थोड्याशा आणि छोट्याशा व्हिडिओमधून आपण ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली काय आहे, पचनक्रिया, पचनसंस्था आपल्यावर कशी काम करते, कशी प्रक्रिया करते, हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. एका छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचं काम केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझं खूप मोठं मोटिवेशन वाढतं. तर त्यामुळे चला आपला हा व्हिडिओ इथेच थांबूयात. धन्यवाद.